दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाला जाण्यासाठी. सूर्य बघू शकता इतका सुंदर दिसत होता. खूप छान सकाळ होती ती आणि आम्ही इथे मंदिराजवळ आलेलो आहोत. इथे बाहेर तुम्ही बघू शकता खूप छान शंख, महादेवाची पिंड वगैरे सर्व विकायला बसले होते आणि वातावरण पण खूप छान होतं. आम्हाला छान गंध लावून दिले होते तिथे एका व्यक्तीने. आणि इथे आम्ही आता फूल आणि बेल घेतलेले आहेत आणि आम्ही आता दर्शनासाठी निघालेलो आहोत. हे आहे महाद्वार दर्शनाचा आणि इथे तुम्ही मंदिर बघू शकता. इतकं सुंदर मंदिर दिसत होतं आणि आजूबाजूला सगळे डोंगर आहेत तिथे. सो ही एक खासियत मला खूप आवडली ह्या मंदिराची. नाशिकला आम्ही गेलो जिथे जिथे तिथे सर्वीकडे छान डोंगर दिसत होते. सो लाईनमध्ये आम्ही इथे लागलो आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या तिथे. लाईनला लागल्यानंतर दर्शन आमचं लवकरात लवकर झालं, ते खूप छान वाटलं. त्याच्यानंतर दर्शन झाल्यानंतर तिथे थोडा वेळ आम्ही थांबलो. त्याच्यानंतर रस्त्यातून येता येताच थोडासा नाश्ता केला. इथून आम्ही पुन्हा एका दुसऱ्या ठिकाणी गेलो. तर कोणत्या ठिकाणी गेलो हे बघण्यासाठी नेक्स्ट व्लॉग जरूर बघा.